पेट्रोल नंतर आता स्वयंपाकघरातही इथेनॉलचा वापर होण्याची शक्यता आहे। इथेनॉल उत्पादन क्षमतेत मोठी वाढ झाल्यानं दरवर्षी सुमारे 700 कोटी लिटर इथेनॉल वापराविना खरं तर पडून राहत आहे आणि ही क्षमता उपयोगात आणण्यासाठी केंद्र सरकार स्वयंपाकासाठी इथेनॉलचा वापर सुरू करण्याचं धोरण तयार करत असून त्याचा मसुदा सप्टेंबर पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे। या योजनेत इथेनॉलला एलपीजीचा पर्याय नाही तर पूरक इंधन म्हणून स्थान दिलं जाणार असल्याची माहिती आहे। पाहूया। इथेनॉलची किचनमध्येही एंट्री। एलपीजी सिलेंडरवरील अवलंबित्व लक्षणीयरित्या कमी होणार। नव्या इथेनॉल धोरणाचा मसुदा सप्टेंबर पर्यंत येणार का सर्वांचं लक्ष। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केल्यानंतर आता केंद्र सरकार तुमच्या आमच्या स्वयंपाकाच्या गॅसमध्येही इथेनॉल मिसळण्याची तयारी करत आहे। एलपीजीचा वापर कसा कमी करायचा या विचारातून नवीन पर्यायी क्लीन कुकिंग पॉलिसी तयार केली जात आहे। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय या धोरणावर काम करत असून इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचा वापर, अनुदानाची रचना आणि पुरवठा साखळी यांचा अभ्यास सुरू आहे। सरकारी तेल विपणन कंपन्या पेट्रोल पंपावर इथेनॉल एटीएम उभारण्याच्या संकल्पनेचाही अभ्यास करतायत। अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे देशात विशेषतः गॅस पुरवठ्याच्या बाबतीत संकट निर्माण झाले। भारत मोठ्या प्रमाणात परदेशातून आपल्या गरजेचा बहुतांश एलपीजी आयात करतो, ज्यामुळे आयात खर्चात सतत वाढ होत असून याला पर्याय म्हणून सरकार इथेनॉलला प्राथमिक इंधन म्हणून प्रोत्साहन देण्याच्या धोरणावर काम करत आहे। सरकारचा प्लॅन यशस्वी ठरल्यास स्वयंपाकासाठी एलपीजी सिलेंडरवरील अवलंबित्व लक्षणीयरित्या कमी होऊ शकणार आहे। E20 मुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतंय आणि इंधन कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याची अनेक लोकांची तक्रार आहे। याबाबत सरकार त्याच्या बाजूने वाहनांना हानी नसल्याचा दावा करत आहे, त्यामुळे सरकार आणि वापरकर्ते यांच्यात वेगवेगळी मतांतरं आहेत। अशा स्थितीत E20 पेट्रोलबद्दल वाद संपला नसताना सरकार तुमच्या स्वयंपाकघरातील एलपीजीला पर्याय म्हणून इथेनॉलचा विचार सुरू झालाय। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय इथेनॉलला स्वयंपाकाचं मुख्य इंधन म्हणून वापरण्यासाठी धोरणात्मक आराखड्यावर काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ही योजना यशस्वी झाल्यास सरकारी तिजोरीतील मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचू शकणार आहे। केंद्र सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणांतर्गत पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढवण्याचं एक महत्वाकांक्षी पाऊल उचललंय। या धोरणाचा मुख्य उद्देश देशाचं खनिज तेलावरील अवलंबित्व कमी करणं, शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवून देणं आणि पर्यावरणाचं संरक्षण करणारा आहे। देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता 2000 कोटी लिटर। E20 पेट्रोल मिश्रणासाठी वार्षिक गरज 1100 कोटी लिटर, अतिरिक्त उपलब्ध क्षमता 700 कोटी लिटर। इथेनॉलच्या वापराला आणखी वाव देण्यासाठी या धोरणात अनुदान आणि पुरवठा साखळी नियमांचा विचार केला जाऊ शकतो। इंधन पुरवठादारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या उद्योग संघटनाही या आराखड्यावर सरकारसोबत चर्चा करत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। आपल्या घराघरांमधील स्वयंपाकघरांमध्ये एलपीजीच्या जागी बायोगॅस आणि इतर हरित इंधनांचा वापर केला गेल्यास 2050 पर्यंत देश 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत होऊ शकते, असे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या अहवालातून समोर आले। त्यामुळेच स्वयंपाकासाठी आणि अन्य वापरासाठी इथेनॉलचा अधिकाधिक वापर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे। केंद्र सरकारनं पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचं उद्दिष्ट ठरवलं होतं। हे उद्दिष्ट भारतानं अपेक्षित वेळेच्या 5 वर्ष आधीच पूर्ण केलंय। इथेनॉल मिश्रणामुळे दरवर्षी सुमारे 4.5 कोटी बॅरल कच्च्या तेलाची आयात टाळली जात असून यातून देशाचं सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलन वाचतंय। या नव्या धोरणामुळे शेतकरी आणि साखर कारखान्यांना मोठा फायदा होणार आहे। कारखान्यातील अतिरिक्त साखरेचा साठा आणि ऊसाच्या रसाचा वापर थेट इथेनॉल निर्मितीसाठी केला जातो। त्यामुळे साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारली असून शेतकऱ्यांची थकबाकी वेळेवर मिळण्यास मदत होणार आहे। इथेनॉलसाठी केवळ ऊसच नव्हे तर मका, खराब झालेलं अन्नधान्य आणि धान्याचा वापरही करता येणार असून अन्य शेती उत्पादनांचा वापर इथेनॉलसाठी करण्यास सरकारनं परवानगी दिली आहे, ज्यामुळे धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेतीमालासाठीचा चांगला दर मिळवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे। इथेनॉल हे जैविक आणि स्वच्छ इंधन मानलं जाते। पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल जळताना कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन आणि हरितगृह वायूंचं उत्सर्जन खूप कमी प्रमाणात होतं। तसेच कार्बन उत्सर्जन कमी झाल्यानं शहरांमधील प्रदूषणाची पातळी घटण्यास आणि भारताच्या हवामान बदल विरोधी मोहिमेला इथेनॉल वापरानं मोठा पाठिंबा मिळणार आहे। भारत जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या दरांमधील चढउतार आणि युद्धांसारख्या भूराजकीय तणावांमुळे होणाऱ्या इंधन टंचाईवरचं आपलं अवलंबित्व कमी करू शकणार आहे।
इथेनॉल हे देशांतर्गत तयार होणारं अक्षय इंधन असल्यानं भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट होणार आहे. इथेनॉलची वाढती गरज लक्षात घेता देशभरात मोठ्या प्रमाणावर इथेनॉल निर्मिती प्रकल्प आणि 2G बायो रिफायनरीज उभारल्या जात आहेत. या कारखान्यांमुळे ग्रामीण आणि निमशहरी भागात अभियांत्रिकी, वाहतूक, संकलन आणि कारखानदारी क्षेत्रात लाखो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नवीन रोजगार निर्माण होत आहेत. अशा बहुपयोगी इथेनॉलचे सर्व क्षेत्रात स्वागत होऊ लागले. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.